अमरावती नागरी कृती समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेच्या दैनंदिन साफसफाई व्यवस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। समितीच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगतमताने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नियमबाह्य पद्धतीने ठेका देण्यात आला असून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। समितीने आरोप केलाय की तत्कालीन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आशीकर आणि देवीदास पवार यांच्या कार्यकाळात झोननिहाय साफसफाई व्यवस्था सुरू करण्यात आली। या व्यवस्थेमध्ये मागील 3 वर्षात शहरातील साफसफाई व्यवस्था अत्यंत खराब झाली असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांच्यासारख्या साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे। मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक व बालकांचे मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आलाय। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने झोननिहाय साफसफाई ठेका बंद करण्याचे आदेश दिल्याचे समितीने नमूद केले। त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी काही सत्ताधारी नेत्यांच्या सहकार्याने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अंदाजे 300 कोटी रुपयांचा 7 वर्षाचा ठेका दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। निविदेच्या अटी शर्ती शिथिल करून ठेका मंजूर करण्यात आल्याचेही समितीचे म्हणणे आहे। करारनाम्यातील कथित विसंगती समितीच्या निवेदनानुसार निवेदनाप्रमाणे एप्रिल 2025 नंतर उत्पादित नवीन वाहने वापरणे अपेक्षित असताना करारनाम्यात एप्रिल 2023 मधील वाहनांना परवानगी देण्यात आली। निविदेतील परिच्छेद 1, 4 आणि 3 नुसार करार पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारास दरवाढ देण्याची तरतूद असताना करारनाम्यात वेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे। भाग अ आणि भाग ब संदर्भातील अटींच्या स्थायी समितीची संपूर्ण मान्यता नसताना करार प्रक्रिया करण्यात आल्याचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 73 क चे उल्लंघन झाल्याचा दावा समितीने केलाय। अमरावती नागरी कृती समितीचे स्वास्थ्य अधिकारी अजय जाधव यांची तातडीने बदली करून त्यांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।